श्रुत्वा शृण्वन्नेव मुक्तं गुरूणां गत्वा यासि देशचिन्तां दुरन्तां निर्यायादित्येष निश्चित्य तावन्मर्तैराप्ते रक्षति स्मै नमेशः। एषः हे व्यंकटनाथाचार्य गुरूणां सुधींद्रतीर्थस्वामींच्या एवं अशा प्रकारे उक्तम वचन बोललेले, श्रुत्वा ऐकून, अशृण्वन म्हणजे न ऐकल्यासारखे, गत्वा जाऊन, दुरंताम अतिशय अपारशी, चिंताम चिंता, अयासीत मिळवली म्हणजे चिंतित झाले। आवत तेव्हा एषः हे सुधींद्रतीर्थ स्वामीजी, एषः म्हणजे व्यंकटनाथाचार्यांच्या, निर्यायात म्हणजे जाण्याविषयी, इति निश्चित्य असा विचार करून, आप्तैही आपल्या आप्त असणाऱ्या, मर्त्यैही म्हणजे पुरुषांकडून, आपल्या लोकांकडून असा अर्थ, एनम या व्यंकटनाथाचार्यांना रक्षति स्म रक्षण केले। श्री सुधींद्रतीर्थस्वामींनी व्यंकटनाथाचार्यांना संन्यासासाठी प्रचोदन केल्यानंतर संन्यासाश्रम कसा श्रेष्ठ आहे आणि तुम्ही संन्यासाश्रम का घ्यावा याबद्दल बराच उपदेश केला। पण व्यंकटनाथाचार्य ह्या मनस्थितीमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांनी ते ऐकून देखील न ऐकल्यासारखे केले आणि अतिशय चिंतायुक्त होऊन ते घरी आले। घरी आल्यानंतर देखील ते अतिशय चिंतेमध्ये होते। व्यंकटनाथाचार्यांची ही मनस्थिती जाणणाऱ्या गुरूंनी म्हणजे श्री सुधींद्रतीर्थस्वामींनी व्यंकटनाथाचार्य या चिंतेने कुठे निघून जातील की काय या चिंतेने आपल्या आप्तजनांना सांगितले की या व्यंकटनाथाचार्यांवरती नजर ठेवा आणि त्यांचे रक्षण करा। अशा प्रकारे गुरूंनी अशा चिंताक्रांत मनस्थितीत असलेल्या व्यंकटनाथाचार्यांचे रक्षण केले।